नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत नंदुरबार गोविंद पावरा यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, मी आज एका ग्रामपंचायतमधील एक रस्ता दाखवणार आहे। तो रस्ता तुम्ही प्रत्यक्षात पहा। ही माहिती सत्य आहे मित्रांनो। ग्राउंडवरती प्रत्यक्ष या ठिकाणीच उभा आहे मी, ज्या ठिकाणी मला दाखवायचं आहे या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आतापर्यंत अद्याप तुम्ही माझ्याशी जोडलेला नसाल तर खाली एक नाव आहे नंदुरबार गोविंद पावरा या नावाच्या साईटला सबस्क्राइब असं एक नाव आहे, त्या नावाला एकदा दाबा आणि तुमच्या भाऊशी जोडा सबस्क्राइब करून। तर मित्रांनो, नंदुरबार जिल्ह्यामध्ये धडगाव तालुक्यातील गाव शेलकुवी ग्रामपंचायत शेलकुवीमधील रस्त्याची खरी परिस्थिती काय आहे मित्रांनो, या रस्त्यामुळे लोकांना किती त्रास होतो हे मला माहीत आहे मित्रांनो। ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। हा बघा मित्रांनो, रस्ता कसा आहे। तुम्हाला जर मी खोटं बोलत असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर पूर्ण व्हिडिओ हा तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच पहा। या साईडला कोपऱ्याला खाली बघा, ही वळण नाही आहे मित्रांनो, थोडीशी वळण टर्न घेते पण इतकं पण नाही मित्रांनो। तरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही साईडला बघा, रस्ता पूर्ण तुटलेला आहे। हा बघा, येथून आपण जर पाहायला गेलात तर पूर्ण या रस्त्याचे खडे दगड पूर्ण तुटलेले आहेत, रस्ता पूर्ण तुटलेला आहे। कोपऱ्याला जर आपण पाहायला गेलात तर आता गाडी येते समोरून एक, काय मित्रांनो, समोरून एक गाडी येते आणि या साईडला वरून पण एक गाडी येते। तर जर या ठिकाणी अचानक दोन्ही गाडी एकत्र आले तर मित्रांनो, या ठिकाणी टर्न घ्यायला किंवा साईड द्यायला किंवा साईड घ्यायला खूप अडचण आहे मित्रांनो। जर आपण या ठिकाणी दोन्ही गाड्या एकामेकासमोर जर आल्यात तर मित्रांनो, या ठिकाणी खूप अडचण येते। तर मित्रांनो, हा बघा तुम्ही रस्ता पूर्ण कशा प्रकारे आहे मित्रांनो। रस्ता हा तुम्ही प्रत्यक्ष पहा, माझ्या पायामध्ये पहा मित्रांनो। पूर्ण रस्ता जर तुम्ही पाहायला गेलात तर मित्रांनो, अधूनमधून रस्त्यामध्ये इतके खड्डे पडलेले आहेत मित्रांनो। खरं वास्तविक परिस्थिती आहे। ज्या भावाला असं वाटत असेल की गोविंद पावरा खोटं बोलत असेल तर मित्रांनो, मला घेऊन या तुम्ही या रस्त्यावरती फिरवा आणि मी तुम्हाला सत्य या रस्त्याचं काय आहे ते तुम्हाला मी दाखवेल मित्रांनो। इतकंच नाही मित्रांनो, पूर्ण तुम्ही या स्क्रीनवरती पाहू शकतात मित्रांनो, अधूनमधून इतके मोठे खड्डे आहेत। जर पावसाळ्यात जर आपण पाहायला गेलात तर मित्रांनो, या पावसाळ्यामध्ये त्या खड्ड्यामध्ये पाणी भरलेलं असतं, काय मित्रांनो, त्या खड्ड्यामध्ये पाणी भरलेलं असतं आणि गाडी मोटरसायकल जर आपण घेऊन जात असाल, बसलेलं असेल 2-3 व्यक्ती, आपल्याकडे खेडेपाड्यामध्ये नॉर्मल चालतं मित्रांनो, 2 सीट 3 सीट तर चालतात, आरामशीर 3 सीट बसून लोक ये जा करत असतातच। तर त्या खड्ड्यामध्ये पाणी भरलेलं असेल मित्रांनो आणि तो वाहन ती मोटरसायकल त्यामधून घेऊन गेलात की रस्ता चांगला आहे असं म्हणून, आणि त्यामध्ये मित्रांनो एवढे मोठे खड्डे पडलेले असतील तर मित्रांनो, किती मोठा अपघात होणार, काय मित्रांनो, किती मोठा अपघात होणार हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे। तर मित्रांनो, इतकंच नाही, हा रस्ता पूर्ण ग्रामपंचायत शेलकुवीमधील मित्रांनो, मला वाटतं की आता सध्या तरी रिसेंटमध्ये या रस्त्याची अवस्था खूप गंभीर आहे। अद्याप हा रस्ता जसा की तसाच आहे आणि दिवसेंदिवस हा रस्ता पूर्ण खराब होत चाललेला आहे। प्रेग्नंट महिलांना या ठिकाणी खूप मोठा रिस्क आहे, खूप मोठी अडचण आहे। प्रेग्नंट महिलांना या ठिकाणी खूप मोठा धोका आहे। आणि दुसरी समस्या म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी जर आपण पाहायला गेलात, मी ज्या ठिकाणी उभा आहे ग्रामपंचायत शेलकुवीमध्ये, या ठिकाणावरून पुढे जर आपण पाहायला गेलात तर खूप जास्त गावे आहेत। त्या गावांमधून विद्यार्थी, शाळेतील विद्यार्थी बसमध्ये ये जा करत असतात आणि तीच बस, तोच रस्ता मुख्य आहे हा, आणि तीच बस या रस्त्यावरून तालुक्यामध्ये त्या बस स्थानकावरती जाते। तर त्या शाळकरी विद्यार्थ्यांना या ठिकाणी समस्या आहे। आणि तेच नव्हे मित्रांनो, तर अजून अशा प्रायव्हेट गाड्या ज्या आपण दररोज चालवत असतो ये जा करण्यासाठी, तर त्या गाड्यांना देखील, त्या वाहनांना देखील या ठिकाणी खूप मोठा अडथळा आहे। तर मित्रांनो, इतकंच नाही, जर आपण रात्री या ठिकाणी जर गाडी चालवली मित्रांनो, रात्री जर आपण या ठिकाणी गाडी चालवली तर रात्री या ठिकाणी मला वाटतं की अपघात होण्याचे चान्स जास्त आहेत, संधी जास्त आहे मित्रांनो। का? आता हा आहे रस्ता आहे पूर्ण खराब आहे, मी तुम्हाला दाखवलो। तर या ठिकाणी जर पुढून एक वाहन, एक गाडी येत असेल, पुढून या ठिकाणी पुढून एक गाडी येत असेल, आता ही साईड जाण्याची आहे आणि ही साईड येण्याची आहे। आताच जर मोठमोठे जण 2 मोठमोठे गाड्या जर येऊन लागला तर ती गाडी या ठिकाणी कुठं साईड देईल हो, कुठे साईड देईल? आता हा रस्ता पूर्ण तुटलेला आहे, जर साईड द्यायला गेली तर खड्ड्यामध्ये जाईल साईडला, आणि त्या साईडची गाडी जर गेली तर कुठेतरी त्या कोपऱ्यामध्ये घालून देतील। तर म्हणजे यासारखी समस्या आहे या ठिकाणी, आणि ही समस्या जर टाळायची असेल तर एकच प्रश्न
त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे एकच उत्तर, तो म्हणजे हा रस्ता दुरुस्त करून द्यायला पाहिजे। हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून द्यायला पाहिजे। जर आपण रिसेंटमध्ये या रस्त्याविषयी काही चर्चा केली नाही, हा रस्ता तयार करून दिला पाहिजे असं जर आपण म्हणत नसेल किंवा आपण अशी प्रोसेस पुढे पाठवत नसेल किंवा प्रोसेस करत नसेल, तर मित्रांनो आपणच आपल्या लोकांचा जीव घेत आहोत असं मला तरी वाटतंय। हा रस्ता जो आहे तो रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून दिला पाहिजे, जेणेकरून प्रेग्नंट महिला, पेशंट असो, गावातील लोकांना किंवा यावरती ज्या गाड्या ये जा करत असतात त्या वाहनांना चालताना, येताना, जाताना अडचण्या निर्माण होणार नाही आणि अपघात टाळला जाईल, यासाठी लवकरात लवकर या रस्त्याला दुरुस्त करून दिला पाहिजे। मित्रांनो एवढंच सांगायचं आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या लोकांपर्यंत आणि तुम्हाला वाटेल त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच शेअर करा। एखाद्या मित्राला असं वाटत असेल की हा व्हिडिओ फेक आहे, चुकीचा आहे, तर त्या मित्राने मला कॉन्टॅक्ट करा, मला घेऊन मला बोलवा, तुमच्यासोबत मी येईल। या रस्त्यावर पूर्ण निगराणी आपण पूर्ण प्रत्यक्ष पाहणी करू आणि तो डाऊट आपण क्लिअर करू। तर वास्तविकमध्ये खरंच जर आपण पाहायला गेला तर हा रस्ता खराब आहे। या रस्त्यावर पावसाळ्यामध्ये अजून जास्त बिकट परिस्थिती होते, तर हा रस्ता पूर्ण लवकरात लवकर तयार करून दिला पाहिजे, जेणेकरून समस्या टाळली जातील। अन्यथा आपण कोणाचं तरी मरण्याची किंवा कोणाचा तरी जीव जाईल याची वाट पाहत आहात। जर आपण या रस्त्याला दुरुस्त करायची प्रोसेस केली नाही किंवा विचार देखील केला नाही, तर असं मला वाटेल की आपण कोणाची तरी मरायची आणि कोणाचा तरी जीव जायची वाट पाहत आहोत असं मला तरी वाटेल किंवा लोकांनाही असा प्रश्न निर्माण होईल। नंदुरबार जिल्ह्यामधील धडगाव तालुक्यातील ग्रामपंचायत शेलकुईमधील मेन रस्ता, मुख्य रस्ता, याच रस्त्यावरून बिलगावला बस जाते, तिकडूनच बस आपल्या धडगाव तालुक्यामधील बस स्थानकावरती येते। हा मेन रस्ता आहे, मुख्य रस्ता आहे। या शेलकुई या भागामधील हा जो रस्ता आहे ना, या भागामध्ये खूप जास्त हा जो रस्ता आहे तो खूप मोठ्या प्रमाणात खराब झालेला आहे। प्रत्यक्ष मी तुम्हाला दाखवला, तर हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून दिला पाहिजे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त होण्यामध्ये कुठेतरी हातभार लागेल।